मुंबई आणि उल्हासनगर परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे आधुनिक ऑनलाईन सुविधांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परदेशातून कुरिअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ भारतात पोहोचवल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत तब्बल हजारो पार्टी ड्रग्ज गोळ्या जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणाने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तपासादरम्यान असे समोर आले की नेदरलँडवरून पाठवलेले हे पार्सल दिल्ली विमानतळावरून कोणत्याही अडथळ्याशिवाय कस्टम क्लिअरन्स मिळवत थेट महाराष्ट्रात पोहोचले. या साखळीत अनेक देशांतील गुन्हेगारी घटकांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून या ड्रग्जचा पुरवठा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून इतर शहरांमध्येही होणार होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे कुरिअर सेवा आणि कस्टम तपासणी प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देशात कसे पोहोचले याचा सखोल तपास सुरू असून संबंधित यंत्रणांची चौकशीही केली जात आहे. कुरिअरच्या माध्यमातून होणारी ही तस्करी रोखणे आता सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः तरुणांमध्ये पार्टी ड्रग्जच्या वाढत्या वापरामुळे आरोग्य आणि भविष्य दोन्ही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे संशयास्पद पार्सल, अनोळखी व्यवहार किंवा अचानक बदलणारी वर्तणूक याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाने एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.